नमस्कार, आशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बटर चीज वडापाव सँडविच करायचं आहे। ते कसं करायचं ते बघूया। त्याच्यासाठी हे वडे तयारच आणलेले आहेत, घरी केले तरी चालतात। हे मी तयार आणलेत, माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून। हा ब्रेड घेतलेला आहे, हे आमच्याकडे पेटी पाव मिळतो असा। ही सँडविचची चटणी केलेली आहे, ह्याच्यामध्ये पुदिना, लसूण, कोथिंबीर आणि मिरची आणि चाट मसाला आणि थोडासा ब्रेड घातलेला आहे थिकनेससाठी। तुम्ही फुटाण्याची डाळ वगैरे डाळ घातली तरी पण चालते। आणि हे चीज घेतलेलं आहे आणि हे बटर आहे। आपण बटर चीज वडापाव सँडविच कसं करा। पहिला मी सँडविच चटणी लावून घेते ब्रेडला। दोन्ही स्लाइसला चटणी लावून घ्यायची। आता ह्याच्यावर हे चीज ठेवायचं। वडा ठेवायचा, वडा जरा असा प्रेस करायचा आणि हा स्लाइस ह्याच्यावर दाबून ठेवायचा। आणि हे मी सँडविच मेकर घेतलेला आहे, त्याला बटर लावून घेऊया आपण। ह्या स्लाइसला बटर लावून घेऊया। आणि हे आता असं दोन्ही साइडनं आपण भाजून घ्यायचं आहे। छान खरपूस भाजून घ्यायचं आहे, छान लागते हे। ह्याच्यात तुम्ही कांदा काकडी घातली तरी चालते, टोमॅटो। हे दोन्ही बाजूने बघा खरपूस भाजलेला आहे। हे आपण बाजूने दाखवते, हे बघा। आता आपण काढून घेऊया आणि आता कांदा टोमॅटो घालून तुम्हाला दाखवते। आता कांदा घालून एक दाखवते तुम्हाला। चटणी लावून घ्यायची। त्याच्यावर चीज ठेवूया। वडा ठेवायचा त्याच्यावर, ह्याच्यावर कांदा ठेवायचा, दोन स्लाइस ठेवूया। आणि ह्याच्यावर असं याला बटर लावून घेऊया आपण। बाजूला आपण बटर लावून घेऊया। आणि खरपूस आता पहिलंच भाजलं तसं हे भाजून घेऊया। कांद्याचं पण सँडविच आपलं दोन्ही बाजूनी भाजलेलं आहे बघा, इकडून पण भाजलेलं आहे। काढून घेऊया, हे कांदा घातलेलं सँडविच आहे, हे कांदा नसलेलं सँडविच आहे पहिलं। हे बघा छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही बटर चीज वडापाव सँडविच करून बघा। त्याला आता मी थोडीशी चटणी देते। अशा पद्धतीने तुम्ही चीज बटर वडापाव सँडविच करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।